नमस्कार, मी ज्योतिर्विद नरेंद्र जोशी ज्योतिष तारांकित या चॅनेलच्या माध्यमातून आज आपण शनी परिवर्तन या संदर्भातील पुढील रास पाहणार आहोत। वृश्चिक राशीच्या संदर्भातून आज वृश्चिक राशीला शनी पालटाचा परिणाम कसा जाणार आहे। शनी पालट जो झालेला आहे 29 मार्च रोजी मीन राशीत शनी महाराज प्रवेश करते झाले। भाद्रपद नक्षत्र चरण 4 मधून त्याचा परिणाम असा आहे की एकंदरीत धनु राशीला 4था, सिंह राशीला 8वा, मेष राशीला 12वा असा शनी, तर आपल्या या वृश्चिक राशीला 5वा शनी आहे। एकंदरीतच मेष राशी 7.5 वर्ष असणार आहे, 7.5। मीन राशीला 5 वर्ष आणि कुंभ राशीचा शेवटचा टप्पा हा सुरू झालेला आहे। चला तर पाहूया एकंदरीतच आपण वृश्चिक राशीच्या जमेच्या बाजू आणि वृश्चिक राशीच्या ऋणेच्या बाजू जमा बाजू काय सांगते ते पाहूया। तर पूर्वी आपण आमचं हे ज्योतिष तारांकित चॅनेल जर प्रथमतःच पाहत असाल, ऐकत असाल तर ते सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे येणारे सर्व व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे करणं आवश्यक राहील आपल्यासाठी। चला पाहूया तर वृश्चिक राशीचं एकंदरच जमेचं म्हणणं काय आहे। तर एकंदरीतच संततीच्या संदर्भातून अनेक उत्कर्षदायक घटना घडतील, न भूतो न भविष्यती अशा वार्ता आपल्याला ऐकायला मिळतील। तरच ज्या व्यक्ती शिक्षण क्षेत्रात आहेत, कलेच्या क्षेत्रात आहेत, मग ती कला कोणत्याही स्वरूपाची असेल, चित्रकला असेल, अभिनय असेल, नाट्य असेल, नृत्य असेल, जो विषय म्हणून कलेच्या संदर्भात येतोय त्या संदर्भातल्या सगळ्या कलेच्या संदर्भात आणि त्या कलेच्या क्षेत्रात काम करणारी सगळी माणसं, या लोकांना हा शनी बदल अतिशय चांगला जाणार आहे। ज्या व्यक्ती ग्रंथलेखन करतायत, पुस्तकं लिहित आहेत, या क्षेत्रात ते काम करतायत, त्यांना हा शनी अतिशय चांगला जाणार आहे। कारण पंचम स्थानातून तो शनी जातोय पूर्व भाद्रपद नक्षत्रातून, त्याच्यामुळं सशक्त असं हे पंचम स्थान आपलं असणार आहे। त्यामुळे संततीच्या संदर्भातील त्यांचा पुत्रोत्कर्ष, संततीच्या संदर्भातील अतिशय उत्तमोत्तम घटना निश्चितच या कालावधीत घडणार आहे। ज्या व्यक्ती क्रीडा क्षेत्रात आहेत, काम करतायत, त्या व्यक्तींना सुद्धा अतिशय दैदिप्यमान असं हे 2.5 वर्ष जाणार आहे। त्यामुळे शनी बदल हा जो झालेला आहे या वृश्चिक राशीच्या व्यक्तींना या संदर्भात चांगलाच जाणार आहे। शनी बदल झालेला, शनी 7.5 आहे किंवा शनी अनिष्ट आहे म्हणून घाबरून जाण्याचं काहीच कारण नसतं। आपण जर उत्तम मार्ग पत्करलेला असेल, कायद्याच्या चौकटीत काम करत असाल, काळ काम वेग या नियमाने आपण काम करत असाल, कोणतेही नियम न मोडता जर आपलं काम होत असेल तर कोणत्याही बाबतीत घाबरण्याची काहीच आवश्यकता नसते। आता शनीचा हा बदल कोणत्या घटकांवरती वृश्चिक राशीचा परिणाम करू शकतात की त्या गोष्टींपासनं त्यांचं नुकसान होऊ शकतं किंवा ह्या त्यांच्या ऋणेच्या बाजू आहेत। तर या गोष्टींपासनं त्यांनी काही बोध घ्यायला पाहिजे, मनन केलं पाहिजे, चिंतन केलं पाहिजे। कोणताही निर्णय घाईगर्दीत न घेता अभ्यासपूर्ण रीतीने असं हे जे बाबी आहेत त्या कोणकोणत्या आहेत, कोणत्या सदरात मोडत आहेत त्या पाहूया। तर एकंदरच कोणताही वाणिज्यविषयक प्रश्न असेल, व्यापारविषयक प्रश्न असेल, त्याचप्रमाणे आपण व्यवसायाच्या संदर्भातील निर्णय जे आहेत, मग खास
परत्वे, आपण भागीदारीच्या व्यवसायात असाल तर या संदर्भातील प्रत्येक निर्णय हा अभ्यासपूर्ण रीतीने अभ्यास करून कागद वाचून मगच सही करणे आणि त्याचा सारासार विचार करून आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्या कोणत्याही बाबतीत, मग स्थावर असेल, इतर कोणत्याही स्वरूपातलं तंटाबखेडा जर कोर्टाच्या दरबारी असेल तर त्या कोर्ट कचेरीतील काही कामं आपल्याला त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळं आपण कोर्टाच्या संदर्भातील कोणत्याही बाबीकडं, घटनेकडं, वादविवादाकडं दुर्लक्ष करून चालणार नाही, तर त्यावरती आपण अभ्यासपूर्ण रीतीने त्याच्यावरती निर्णय घ्यायचा. त्याचप्रमाणे शक्यतो आपलं हरवलेल्या ज्या बाबी असतील त्या मिळण्याची शक्यता फारशी नसेल किंवा हरवण्याची प्रवृत्ती जी आहे ती वारंवार होण्याची शक्यता अधिक आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींचे लग्नविषयक बाबी पुढंच चालू आहे, चालू होणार आहे, या लोकांना या संदर्भातील थोडेसे अडथळे, विलंब असा होऊ शकतो. त्या संदर्भात आपण अतिशय काळजीपूर्वक बाबी हाताळणं गरजेचं राहणार आहे. त्याचप्रमाणे आपल्या आर्थिक बाबतीतील काही संदर्भातील आपण जे आवक आहे ती थोडीशी कमी होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आपण आपल्या जवळच्या मित्रांपासून थोडीशी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. म्हणजे त्या मित्रांनी सांगितले म्हणून आपण तातडीने त्याच्यावरती कारवाई करायची, कोणताही विचार करायचाच नाही आहे, अशी बाब चालणार नाही आहे. तर सगळा सारासार विचार करावा लागणार आहे थोडक्यात. त्याचप्रमाणे या आर्थिक बाजूच्या संदर्भातील आपण कोणत्याही कागदावरती निर्णय घेताना तो वाचूनच घ्यायचा आहे. त्याचप्रमाणे ज्या व्यक्ती खाण्यापिण्याच्या संदर्भात काम करतायत, फूडच्या संदर्भात आहे, थोडक्यात केटरर्स असतील, हॉटेल असेल, या स्वरूपाचं जे काम करतात त्यांनी अतिशय काळजीपूर्वक या व्यवसायात काम करायचे. त्याचप्रमाणे ज्यांचा संदर्भ उपजीविका सगळा जो चरितार्थ जो आहे तो आपल्या बोलण्याच्या संदर्भातून असेल, मग वकील वर्ग असेल, गायक असाल, निवेदक असाल, अशासारखा व्यक्तींनी या संदर्भात जरा काळजी घेऊनच सगळ्या गोष्टींचा सारासार विचार करून प्रत्येक निर्णय घेणं अतिशय उत्तम ठरणार आहे. त्याचप्रमाणे आर्थिक नियोजनाच्या दृष्टिकोनातून प्रत्येक आर्थिक बाब ही डोळ्यात तेल घालूनच ती करणं गरजेचं राहणार. तर आपल्या डोळ्याच्या संदर्भातील विशेषतः उजव्या डोळ्याच्या तक्रारी ह्या असू शकतात. त्याचप्रमाणे आपल्या या आर्थिक बाबीवरती आपण स्वतःच अतिशय नियोजनपूर्वक काम करणं गरजेचं राहणार आहे. आज आपण या शनी पालटाच्या संदर्भातून 8वी रास वृश्चिक राशीचं फल शनी पालटाच्या संदर्भातून, परिवर्तनाच्या संदर्भातून, त्यातल्या अनुकूल बाबी कोणत्या आहेत आणि प्रतिकूल बाबी कोणत्या आहेत या बाबतीतील आपण माहिती पाहिजे. आपण पुढच्या वेळी आपण व्हिडिओच्या संदर्भात माहिती घेणार आहोत 9व्या राशीची. चला तर भेटूया पुढच्या राशीच्या वेळी. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.